श्रद्धेचे रक्षण व्यक्तींपेक्षा मोठे. राम मंदिर चढावा प्रकरण संघाने का घेतली पुढाकाराने माहिती. भाग 1. श्रद्धेवर प्रश्नचिन्ह की सत्याचा शोध. रामो विग्रहवान धर्मः म्हणजेच श्रीराम हे धर्माचे साक्षात मूर्तिमंत स्वरूप आहेत. श्रीरामांचे संपूर्ण जीवन सत्य, न्याय, कर्तव्य आणि मर्यादा यांचा आदर्श मानले जाते. म्हणूनच भारतातील करोडो हिंदूंसाठी श्रीराम हे केवळ देव नाहीत, तर जीवन जगण्याचा एक मार्ग आहेत. अयोध्येतील श्रीराम मंदिर हे त्या श्रद्धेचे सर्वात मोठे प्रतीक आहे. या मंदिराकडे पाहताना लोकांना केवळ दगड, संगमरवर किंवा भव्य वास्तू दिसत नाही, तर शेकडो वर्षांचा संघर्ष, लाखो रामभक्तांचे त्याग, संत महंतांचे आशीर्वाद आणि भारतीय संस्कृतीचा स्वाभिमान दिसतो. श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचा इतिहास पाहिला तर हा प्रवास सहज नव्हता. अनेक दशकांपर्यंत न्यायालयीन लढाई सुरू होती. समाजात जनजागृती करण्यात आली. लाखो स्वयंसेवकांनी गावोगावी जाऊन लोकांपर्यंत रामजन्मभूमीचा विषय पोहोचवला. विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विविध धार्मिक संस्था आणि असंख्य संतांनी या आंदोलनात आपापल्या पद्धतीने योगदान दिले. अनेक सामान्य कुटुंबांनीही आर्थिक आणि सामाजिक पाठबळ दिले. त्यामुळे आज उभे असलेले श्रीराम मंदिर हे कोणत्याही एका व्यक्तीचे किंवा एका संस्थेचे नसून संपूर्ण हिंदू समाजाच्या सामूहिक श्रद्धेचे प्रतीक आहे. याच कारणामुळे मंदिराशी संबंधित कोणतीही बातमी सामान्य बातमी राहत नाही. ती थेट जनभावनांशी जोडली जाते. मंदिरात येणारा प्रत्येक भाविक जेव्हा दानपेटीत पैसे टाकतो, तेव्हा तो व्यवहार म्हणून पैसे देत नाही. तो आपल्या श्रद्धेचे अर्पण करतो. त्या दानामध्ये विश्वास असतो, भक्ती असते आणि श्रीरामांच्या कार्यात आपलाही छोटासा वाटा असावा ही एक पवित्र भावना असते. म्हणूनच मंदिरातील चढाव्याच्या कथित गैरव्यवहाराची बातमी समोर आली आणि अनेक रामभक्तांच्या मनात चिंता निर्माण झाली. या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर अनेक प्रकारच्या बातम्या समोर येऊ लागल्या. काही माध्यमांनी तपासातील घडामोडी सांगितल्या, काहींनी संबंधित व्यक्तींची भूमिका मांडली, तर सोशल मीडियावर अनेक अफवा आणि अपुष्ट दावेही पसरू लागले. अशावेळी सत्य शोधण्यापेक्षा आपल्या मताला आधार देणारी माहिती पुढे ढकलण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. काहींनी संपूर्ण मंदिर व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर काहींनी कोणतीही चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच सर्व आरोप फेटाळून लावले. या दोन्ही टोकाच्या भूमिका समाजहिताच्या नाहीत. याच पार्श्वभूमीवर 4 ऑगस्ट 2026 रोजी एक महत्त्वाची घडामोड समोर आली. वृत्तानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित वरिष्ठ नेतृत्वाने या प्रकरणाची प्रत्यक्ष माहिती जाणून घेण्यासाठी पुढाकार घेतला. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी डॉ. कृष्ण गोपाल यांनी अयोध्येत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे माजी महासचिव चंपतराय यांची भेट घेतली. ही चर्चा सुमारे 2 तास बंद खोलीत झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. बैठकीत नेमके काय बोलले गेले याची अधिकृत माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. मात्र उपलब्ध वृत्तांनुसार चढावा प्रकरण, तपासाची सद्यस्थिती आणि इतर संबंधित बाबींवर सविस्तर चर्चा झाली. या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. संघाने या प्रकरणात पुढाकार का घेतला? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी संघाची भूमिका समजून घ्यावी लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही तपास करणारी सरकारी संस्था नाही. कोणाला दोषी ठरविण्याचा किंवा शिक्षा देण्याचा अधिकार संघाकडे नाही. तो अधिकार केवळ तपास यंत्रणा आणि न्यायालयाकडे आहे. पण समाजजीवनात एखाद्या विषयामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला, श्रद्धेच्या केंद्रावर प्रश्न उपस्थित झाले आणि लाखो लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या, तर वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणे ही सामाजिक जबाबदारी मानली जाऊ शकते. राम मंदिर उभारण्यासाठी अनेक दशकांचा संघर्ष झाला आहे. त्या संघर्षात संघ, विश्व हिंदू परिषद, संत समाज आणि लाखो कार्यकर्त्यांचे योगदान राहिले आहे. त्यामुळे मंदिराविषयी समाजात निर्माण झालेल्या शंका दूर व्हाव्यात, सत्य समोर यावे आणि रामभक्तांचा विश्वास अबाधित राहावा अशी भूमिका घेण्याचा प्रयत्न झाला असावा अशी चर्चा आहे. मात्र ही बैठक नेमकी कोणी बोलावली किंवा कोणाच्या सूचनेनुसार झाली याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे अपुष्ट दाव्यांना तथ्य म्हणून स्वीकारणे योग्य ठरणार नाही. आज सर्वात मोठी गरज आहे ती संयमाची. श्रीरामांनी आपल्याला सत्य, न्याय आणि मर्यादेचा मार्ग दाखवला. त्यामुळे श्रीरामांच्या नावाशी जोडलेल्या कोणत्याही विषयातही त्याच मूल्यांचे पालन होणे आवश्यक आहे. आरोप झाले आहेत, तपास सुरू आहे, विविध स्तरांवर चर्चा होत आहे, पण अंतिम निष्कर्ष हा केवळ पुरावे, तपास आणि न्यायव्यवस्थेच्या आधारेच निघणार आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे म्हणूनच राजकारणाच्या चष्म्यातून नव्हे, तर श्रद्धा आणि उत्तरदायित्वाच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कारण व्यक्ती कोणतीही असो, संस्था कोणतीही असो, वजा सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे श्रीरामावरील समाजाचा विश्वास. तो विश्वास टिकवणे हीच आज प्रत्येक संबंधित व्यक्ती,
आणि संस्थेची सर्वात मोठी जबाबदारी आहे.